नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर हा सकाळी चहा नाश्ता सगळं काही झालेला आहे. हा नंतर दुपारचा स्वयंपाक करत आहे. त्या अगोदर थोडासा चहा करून घेतला आणि मग स्वयंपाकाला लागणार आहे. तर आज नाश्त्यासाठी मी बनवलेलं होतं पोहे आणि चला तर आता चहा करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे आणि त्यासोबतच मला दादरला पण जायचं आहे. तर आता स्वयंपाक करून घेते अगोदर. तर रात्री मेथीची भाजी आणलेली होती आणि उशीर झाला होता त्याच्यामुळे मी निवडली नाही. सकाळी चहा पाणी झाल्यानंतर थोडा वेळ पेपर वाचल्यानंतर वेळ होता, मग तेव्हा भाजी निवडून घेतली आणि आता ते करणार आहे. तर स्वयंपाक असणार आहे वरण भात, मेथीची भाजी आणि चपात्या किंवा पोळ्या. तर चला आता भाजी तर निवडून घेतलेली आहे, मग ती धुवून ठेवलेली आहे आणि आता अगोदर कुकर लावून घेतलं. म्हटलं तोपर्यंत शिट्ट्या होतील आणि आता मेथीची भाजी करून घेत आहे. कढईमध्ये आता थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मोहरी, जिरे आणि मी हिरव्या मिरच्याचा ठेचा वाटून घेतलेला आहे. म्हणजेच मिरची, लसूण हे वाटून घेतलं की तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेतलं आणि त्याच्यानंतर मेथीची भाजी टाकली आणि थोडीशी मुगाची डाळ टाकली, शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि आता मेथीची भाजी शिजायला ठेवलेली आहे. एकीकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आणि दुसरीकडे भाजी पण शिजत आहे आणि तोपर्यंत आता मी पीठ मळून घेत आहे. तर पीठ मळून घेतल्यानंतर पाहू शकता इथं मेथीची भाजी झालेली आहे छान मस्तपैकी मुगाची डाळ टाकून. इथं वरणाला तडका पण दिलेला आहे आणि या रेसिपीचा किंवा सगळं काही स्वयंपाकाचा व्हिडिओ मी चालू केलेला होता. मध्येच एक लॉक येत आहे आणि त्याच्यामुळे व्हिडिओ स्टॉप होत आहे. मला वाटलं व्हिडिओ चालूच आहे म्हणून मी आपलं करत होते आणि व्हिडिओ तर स्टॉप झालेला होता. मग आबाई आला आणि त्यानं म्हटलं तो व्हिडिओ तर चालूच केली नाहीस. मी म्हटलं चालू तर होता, मग ते स्टॉप झालेला असेल म्हणून मग जाऊ दे म्हटलं आता हरकत नाही. तर इथं वरण भात, चपाती, मेथीची भाजी आणि काकडी असं मस्त स्वयंपाक झालेला आहे. वरण साधं आहे, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर म्हणजे सपक केलेलं आहे. तर ते पण आवडतं आबाईला आणि आम्हाला पण सगळ्यांना जेवण कर. कसं झाले वरण? टेस्ट बघ मला सांग. उद्या परीक्षा आली नंतर घेते तर हां. सपक केले वरण फोडणीचं, मस्त आहे ना. इथं कपडे वगैरे धुवायचे झालेले आहेत, असे वाळवत टाकले आतमध्ये आणि त्यासोबतच म्हटलं उद्या धुवायला होणार नाहीत मला आणि इथं त्याचे शूज पण धुवून टाकले आबाईचे आणि आता वाळत आहेत. हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. सध्या तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. तर आता सकाळची सगळी काही कामं आवरलेली आहेत, जेवण वगैरे झालं आणि आबाईची आता परीक्षा उद्या आहे. तर त्याचं काही साहित्य आणायचं आहे मला परीक्षेसाठी. जे काही लागणार आहे ते तुम्हाला दाखवेलच. तर त्याच्यासाठी मला दादरला जायचं आहे. तर चला स्टे ट्यून. आबाई घरीच असणार आहे अभ्यास करत, मी एकटीच जात आहे. पाण्याची बॉटल घेतली आहे भरून, कारण आता घरात थंडी वाजते आणि बाहेर ऊन पण लागतंय त्याच्यामुळे. तर इथं आबाई आहे बसलेला घरी आणि आता मी निघालेली आहे. चला तर मग. ऊन किती वाटत आहे ना आता, खूपच. म्हणजे घरामध्ये काही जाणवत नाही की गरमी किती होत आहे किंवा ऊन खूप लागत आहे आणि घरात बसून बसून असं बाहेर गेलं ना की असं वाटतं बापरे ऊन खूप पडलेलं आहे आणि गरमी पण होते आणि दुपारची वेळ होती त्याच्यामुळे पहा एवढं काही रस्त्याला सुद्धा गर्दी नाही आहे. आबाईचं सामान घेतलेलं आहे आणि आपण सरस्वती पूजन करतो ना ते पण मला खूप आवडलं आणि ते वेगवेगळे कलर ब्रश होते आणि कलर पेन्सिल होत्या. मग याच्यातली प्रियासाठी एक घेतलं कारण मला खूप आवडलं आणि आता मी घेत आहे आणि आता मी जात आहे. इकडं मला पाण्याची बॉटल घ्यायची आहे ट्रान्सपरंट, त्यासाठी जात आहे. पण आज सोमवार होता ना त्याच्यामुळे दादरचं बरंचसं मार्केट किंवा बरीचशी दुकानं बंद असतात.
त्याच्यामुळं मला थोडंसं फिरावं लागलं, कारण जिथं घ्यायची होती तिथं सगळे शॉप बंदच होते. मग थोडंसं 15 ते 20 मिनटं असं राऊंड मारल्यानंतर एक दुकान भेटलं. जाता जाता मला चेन आवडली, मग मी ते घेतले आणि मला लेगिन्स पण घ्यायच्या होत्या 1-2, मग त्या पण घेतल्या. आणि हे जे पर्स दिसत आहेत ना, हे फक्त 40 रुपयाला एक होते. मला तर डिझाईन आणि स्वस्त पण वाटले, छान पण वाटले, म्हणून मी तितकंच तुम्हाला दाखवलं. आणि इथं स्टोअरमध्ये आल्यानंतर इथं बॉटल घ्यायला आले, तर इथं इतक्या छान छान बॉटल होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. आता कोणती घेऊ, पण मला जास्त प्रश्न नाही पडला, कारण मला ट्रान्सपरंट घ्यायची होती, एकदम अशी दिसणारी आरपार, त्याच्यामुळे मी ती घेतली. आणि त्या दुकानामध्ये पहा इतके छान छान कप होते ना, आणि जार पण होत्या, मला खूप आवडल्या. आणि हे कप एक 70 रुपयाला होता आणि छान होते डिझाईन वाईज. आणि हे इकडचे एकदम जार जे दिसत आहेत ना, ते 150 रुपयाला एक आहे, आणि अलीकडचे तर 70 रुपयाला एक आहे. अशा प्रकारे याची प्राईज होती आणि छान होते, छोटे मोठे साईजनुसार. तर आज दादरमध्ये जास्त टाईमपास केला नाही किंवा विनाकारण कुणीकडेही फिरले नाही. पटकन आपलं जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि रिटर्न बसमध्ये निघाले घरी, कारण वेळ नव्हता आणि म्हणजे काही घ्यायचं पण नव्हतं. जेवढी इच्छा होती किंवा जेवढं आवश्यक होतं तेवढं घेतलेलं आहे. तिथे आल्यानंतर अभयला दाखवलं की बघ हे आणलेलं आहे. हॉल तिकीट ठेवण्यासाठी ते ट्रान्सपरंट एक पॉकेट आणलेलं आहे, पॅड आणलेला आहे. मस्त पॅड उचल ना, 1 मिनिट हातात तरी घे, चांगलं आहे ना. वापरलेत असले नाही, हायलायटर आहेत ते. कलर ब्रश म्हणले बाबा, ते कलर ब्रश आहे ना, पेंट करायला किंवा असं हायलाइट करायला. तिला उपयोगाला येते ना, तिला मस्त, मला खूप आवडले. तर कलर ब्रश आणलेले आहेत प्रियासाठी. आणि इथं हे अभयचं सगळं काही सामान तयार आहे रेडी उद्याच्या एक्झामसाठी. आणि त्यासोबतच इयरफोन पण आणलेला आहे. आणि हे सगळं दाखवल्यानंतर बघितल्यावर मस्त असा चहा केलेला आहे. या तुम्ही पण चहा बिस्किट खाण्यासाठी. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.